हां ओके. आज तुम्ही मुख्य कार्यकारी निवेदनमध्ये काय मागणी आहे, काय विषय? 2022 पासून जिल्हा परिषदला या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासकाच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये एवढा अनागोंदी कारभार वाढला आहे. एकच काम डबल दाखवून या ठिकाणी त्याचं इस्टिमेट, त्याचं TS हे केल्या जात आहे. जिल्हा परिषदच्या इमारतीमधील पहिल्या आणि तिसऱ्या माळ्यावर शौचालय दुरुस्ती करणे आहे असं मार्च महिन्यामध्ये दाखवून त्या ठिकाणी टेंडर काढलं. 22 मार्चला ते टेंडर उघडलं, पण प्रत्यक्षात हे काम पूर्वीच झालेलं आहे. तसं दुसरं की जिल्हा परिषदच्या आरोग्य केंद्रावर, उप आरोग्य केंद्रावर त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं पॅनल त्या ठिकाणी बसवण्यासाठीचा हेड होता, पण जिल्हा परिषदच्या इमारतीवर 55 लाख रुपये खर्चून या ठिकाणी सौर पॅनल बसवलेला आहे. पण ते 31 मार्चला गेल्या 31 मार्च 2024ला त्याचं बिल दिलंय, पण ते सौर ऊर्जा आतापर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये कारवाई झाली नाही. उलट आज आम्ही या निवेदनामध्ये असं नमूद केलंय की 31 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदनं 36 लाख रुपये हे लाईट बिल भरलंय. कदाचित 31 मार्च 2024ला हे जर सौर ऊर्जा चालू केली असती आणि त्याचं कनेक्शन जर MSCBला दिलं असतं तर हे जनतेचे 36 लाख रुपये वाचले असते. एकीकडं पूर्ण त्या ठिकाणी कंप्लेशन सर्टिफिकेट दाखवलंय, सौर ऊर्जेचं बिल पूर्ण त्या गुत्तेदाराला दिले, पण या ठिकाणी ती सौर ऊर्जा या ठिकाणी चालू झाली नाही. असा जिल्हा परिषदमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी अनेक नागरिक दररोज येतात. तिन्ही माळ्यावर फिल्टर बसवलेले आहेत. गेल्या 3 वर्षापासून फिल्टर बंद आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत नाही. ॲडिशनल CO मुक्कावार यांच्या कॅबिन आपण जर बघितलं तर 5 स्टार हॉटेलसारखी या ठिकाणी कॅबिन आहे त्यांची. तिथं खर्च केला जातो 20, 25, 25 लाख रुपये अधिकाऱ्याच्या कॅबिनवर खर्च केला जातो, पण लोकांना पियाला पाणी सुद्धा या जिल्हा परिषदेनं दिलं नाही. उलट झालेले कामं दाखवून जी कामं झालेत त्याच्यामध्ये अत्यंत प्रकारची अनियमितता आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. एकीकडे गतिमान प्रशासन म्हणणार हे प्रशासन जिल्हा परिषदचं या ठिकाणी भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे.